मुंबई महानगरपालिकेचा आणि मुंबई शहराचा अध्यक्ष महोदय हा फार मोठा दुर्भाग्य आहे की याला 8 एजन्सी प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून काम करते. मी फार जबाबदारीने सांगतोय. म्हाडाची अध्यक्ष महोदय जागा असेल तर आता म्हाडालाही प्लॅनिंग ऑथॉरिटी केली आहे. MMRDA प्लॅनिंग ऑथॉरिटी, अध्यक्ष महोदय SRA प्लॅनिंग ऑथॉरिटी, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया प्लॅनिंग ऑथॉरिटी, MIDC प्लॅनिंग ऑथॉरिटी, BPT प्लॅनिंग ऑथॉरिटी. अध्यक्ष महोदय परिस्थिती काय आहे? अनधिकृत बांधकाम जिथे होतोय अध्यक्ष महोदय, आपण इकडे याकडे एक GR काढला होता. तिकडचा असिस्टंट कमिशनर म्हणजे वॉर्डाचा जो असिस्टंट कमिशनर असतो तो, त्याला पूर्वी वॉर्ड ऑफिसर म्हणायचे आणि आता अध्यक्ष महोदय सिनियर PI हे डायरेक्ट जबाबदार आहे. अध्यक्ष महोदय आपण मला सांगा, एवढ्या अनधिकृत बांधकामच्या संदर्भामध्ये एक वॉर्ड ऑफिसर किंवा एक सिनियर PI वरती आपण तिकडे गुन्हा दाखल केलाय का? सरकारने हे सांगावं. मग कशासाठी GR काढते अध्यक्ष महोदय? सरकारच्या जर GR ची व्हॅल्यू नाही आहे अध्यक्ष महोदय, त्याला ते असिस्टंट कमिशनर जुमानणार नाही तर खालची माणसं कशाला जुमानणार? आणि म्हणून अध्यक्ष माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, हा तो पार्लाचा टाउन प्लॅनिंग होता अध्यक्ष महोदय, TP होता म्हणून प्लॉट तेवढा तरी वाचला. जिथे TP नाही आहे तिथे तर अध्यक्ष महोदय सर्वच मालिक आहेत प्लॉटचे. कलेक्टरचा असो, म्हाडाचा असो, MMRDAचा असो, BMCचा प्लॉट असो, कोणाचाही प्लॉट असो अध्यक्ष महोदय, सगळे मालिक. अध्यक्ष महोदय आपण स्पेसिफिक उत्तर असं मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे की ज्या जिथे एकही कंप्लेंट अनधिकृत बांधकामच्या संदर्भात यापुढे आली आजच्या अधिवेशनाचा पुढे, तर तिकडच्या असिस्टंट कमिशनर, आता तर अध्यक्ष महोदय डेजिग्नेटेड ऑफिसर नेमलाय, त्यांच्यावरती असिस्टंट कमिशनरवरती आणि सिनियर PI वरती आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार का? आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर MRTP दाखल करणार का? अध्यक्ष